काल मी ठरवलं होतं तुम्ही काय आले नसते तर मी सोडून दिलं असतं सगळं तुमचं. पण आता बच्चू कडू मरेपर्यंत आणि मेल्यावरही तुमच्या सोबत आहे. मरने के बाद भी शैतान बन के आऊंगा साले तुम्हारी छाती पर. पहिले सगळ्या नारा देऊ आपण, सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय शेतकरी शेतमजुरांचा. कारण इथं एका पक्षाचे नाही, सगळ्या पक्षाचे. माना लागन तुम्हाला. आज तुम्ही नेते थंडे केले सायाले. अब आएगी मजा. बहुत सताया सालों ने हमको. 75 वर्ष घेऊन गेले साल. वावर विकले, बहिणीच्या लग्नाले बैल जोड्या विकावं लागल्या, म्हैस विकावं लागली. एक माय माऊली भेटली, 4 लाख रुपये खर्च लागला म्हणे. म्हटलं तू कसं काय दिला? सगळ्या बकऱ्याचं धन विकून टाकलं, सगळ्या बकऱ्या विकल्या. येताना दुःखाची वाट होती सगळी. ज्या ज्या शेतकऱ्याला विचारत होतो, तो बंजारा असू दे, पाटील असू दे, माडी असू दे, तेली असू दे, बौद्ध असू दे, मुसलमान असू दे, धनगर असू दे, एकही सांगत नव्हता बच्चू भाऊ मागचं काही शिल्लक राहिलं म्हणून. अरे वेदना सारखे आहे, कष्ट सारखे आहे, आणि तरी तुम्ही अलग अलग का आहे? मित्र, तुम्ही ज्या पावलाला चालत आले, बगैर पैशाने आले. बच्चू कडू 140 किलोमीटरहून जरी आला असाल, कम से कम मी टीव्हीवर दिसला असेल, पण टीव्हीवर न दिसणार सुद्धा आपण आलात. मानाचा मुद्रा आहे तुम्हाला. तानाजी नंतर कोण शहीद झालं पता नाही, तानाजी नंतर कोण सैन्यात होतं माहित नाही. तशातले तुम्ही लोक आहे, तशातले लोक आहे. ना नाव येणार, ना गाव येणार, आणि तरी सुद्धा त्या लोक चळवळीला तुम्ही इथे उपस्थित झालात. खरं तर मानाव तेवढे उपकार कमी आहे तुमचे. मला पत्रकारांना विचारलं, तुमच्या पायात फोपे आले, जखमा आल्या. म्हणजे त्या जखमान आणि त्या फोळाला कोण विचारतंय? अरे रोज 10 आत्महत्या होते आमच्या शेतकऱ्याच्या. आमचा शेतकरी आमच्या पत्नीला, पोराला सोडून जात. थोडस मन दुखत नसेल का रे त्याचं? थोडस दुखत नसेल? रोज 2 ना 3 आत्महत्या आहेत. खारोडे नावाची आत्महत्या पहिल्यांदा पाहिली आणि वाचली. बीकॉम झालेला शेतकरी होता आमचा. 15 एकरात तूर फेकले होते तेलाऱ्याचा. त्याला आपलं पोरग MBBS ला टाकलं, पोरगी BSc ला शिकवायला लागली. त्याला माहित होतं याच्यात काही पडलं नाही. गड्या तू काही कर, रात्रीचा दिवस कर, दिवसाची रात्र कर, पण आता तू शेतीत जगू नको. मी बर्बाद झालो, तू बर्बाद होऊ नको, एवढं स्वप्न पाहून मोठं डॉक्टर म्हणून 15 एकरात तूर टाकली. कारण मागच्या वेळेस 6,000 रुपयाचा भाव होता. तूर हाती आली 3,000चे भाव झाले. नवरा बायकोने विचार केला का आता पेरणीच्या वेळेस तूर महाग होतं म्हणून, आणि गळ्यानं पेरणीच्या वेळेस ट्रॅक्टर APMCत नेला. तुरीचे भाव 2,000 झाले. सगळं संपलं होतं. BSc BCom झालेला आणि सरपंच असणारा त्यानं खर लिहून ठेवलं खरं. कारण त्यावेळेस तुरीची डाळ आयात झाली होती. थोडं थांब रे. आणि त्या आयात केल्यामुळं तुरीचे भाव पडले होते. सरकार कोणाचं असू दे, कुठल्याही पक्षाचं असू दे, जीव मात्र शेतकऱ्याचाच घेतलाय, मजुराचाच घेतलाय, कष्ट करणाऱ्याचाच घेतलाय. त्याला तुमचा जीव घेणं सोपं वाटतं हो. तो कलेक्टरला हात लावत नाही कॉलला त्याच्या, कारण त्याची ताकद मोठी आहे एकटा असला तरी. आणि आम्ही बहुसंख्या असून सुद्धा आम्हाला मात्र पाय घासून मरावं लागतं. खारोडीनं चिठ्ठी लिहिली आणि
त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतच्या झाडावर फासार जाऊन मेला. साहेबराव करडे पाटलाचं तेच झालं. काल श्रीकृष्ण नावाच्या माणसानं आत्महत्या केली. मी जेव्हा अन्नत्याग बसलो होतो तेव्हा श्रीराम नावाच्या माणसानं आत्महत्या केली. अरे भाजपच्या राज्यात श्रीरामाला रामाला आत्महत्या करावं लागतं, श्रीकृष्णाला आत्महत्या करावं लागतं. काल परवा गजाननला आत्महत्या करावं लागले. सालो धर्म आम्ही पाहतोय मंदिर बांधून जेवढं पुण्य कमावलं ना तेवढं पाप कमावलंय तुम्ही, एवढं पाप कमावलंय. आणि मग हे पाप आम्ही पाहतोय, हे पाप असंच वाढत जाणार आहे कारण तुम्ही एकत्र नाही म्हणून. आज बरं वाटलं. हे पायातले फोडं आम्हाला पाहतोय, हे दुखत नव्हते, विसरून गेलो होतो आम्ही दुखणं. मला एक गावचे मधात तूप टाकळीचे लोक भेटले. ते म्हणे आम्ही कधीच एकत्र नाही आलो म्हणे भाऊ. पहिल्यांदा म्हणे राष्ट्रवादीवाला इथं बसलाय, भाजपवाला इथं बसलाय, सेनेवाला इथं बसलाय, सगळ्या पक्षाचे लोक बसले आणि सगळ्या जातीतले लोक होते. बंडी बंजाराची आणि लाऊडस्पीकर अधिक कोणाचा, तिसरं जवन तिकडे धनगर बांधवाचं, असं सगळ्या जाती मिळून आमच्या यात्रेचं स्वागत करत होते. म्हटलं जितलो गड्या, जीत गए हम, जितलो आम्ही. तुम्ही असेच एकत्र राहिले पाहिजे भाऊ. काही अपेक्षा नाही आम्हाला. जाती जातीच्या नावानं भांडू नका. कारण हे वातावरण जेवढं चांगलं होईल तुमचं शेतकऱ्याचं म्हणून तुम्हाला भांडणं लावणारी लोक इथं पैदा होणार आहे. चांगलं पिण्याचं पाणी तुमच्या नशिबी येऊ देणार नाही. मला तेच भीती आहे का आज आम्ही खाणं लावून शेतकरी म्हणून लढतोय. लोक कार्यकर्ते म्हणत होते का सरकारला जागा करू. म्हटलं सरकारला जागा करायला बच्ची कडू केली पाहिजे. माझा शेतकरी जागा झाला ना तर गावातला एक जरी गोम्या उठला तर साला सरकार जाग्यावर आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या बापाला जाग्यावर यावं लागल. पण तुमच्यातला आयब मोठा बांधा आहे. जाती धर्माच्या नावानं लय खेळवलं आम्हाला, लय खेळवलं. सगळी ताकदच आमची त्याच्यात मिळून टाकली. मी जे 20 वर्षाचा अभ्यास करतो ना भाऊ, त्याचं मूळ सत्यपाल महाराज नेहमी ते सांगतोय. आमचे खाजा नवाबजी आलेले आहे, आडे आहे, सगळे बिपिन असून आमचं बल्लू जोंजर सगळे आम्ही बसलोय. म्हटलं हे लोक येईन का नाही मला माहित नाही यार. कारण मी जातीच्या नावानं आलो असतो ना किंवा धर्माचा झेंडा घेऊन आलो असतो तर इकून धर्मवीर होऊनच गेलो असतो. पण आज तुम्ही मन जिंकलं भाऊ. खरंच मायच्या शक्तीनं सांगतोय, माझी माय सुद्धा वरती आनंदित झाली असेल. ते म्हणे 300 काय होते बच्चू, एखादा 1000 गुन्हे दाखल झाले पाहिजे. तयार आहे बच्चू कडू गुन्हे दाखल असतात. मला शेतकऱ्याचं मरण थांबलं पाहिजे, त्याची आत्महत्या थांबली पाहिजे, एवढंच कारण आहे. हे पायपीट त्याच्यासाठी आहे. तुम्ही घरी गेल्यावर विसरू नका. घरी गेल्यावर जर विसरले आणि एखादं हे सगळं त्यांच्या आयटी सेल आहे काही टाकून देतो. बयाच माझं नाव घेऊ कोणाचं काही सांगून एखाद्या जातीपातीचं भांडण लावून देईन आणि सगळी जमा झालेली ताकद एका क्षणात. भिवंडीचे दंगल 5 रुपयात झाले होते भाऊ आणि 50 कोटीचं नुकसान झालं होतं. 100-150 लोक मारले गेले होते. ऑटोवाला म्हणे 15 रुपये आणि बसणारा म्हणे 10 रुपये. कापूर काय पेट्रोल पेटत नाही एवढं जाती धर्मासाठी पेटत लोक. 3.5 लाख वरते आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर तुम्ही का राग येत नाही तो मला प्रश्न. का राग नाही? आता कर्जमाफीच्या अगोदर जर आमचा मॅनेजर जर आला वसूल करायला, तुम्ही झालं तर तुम्ही झोडा, नाही झालं तर मला सांगा. साल्याला टांगणे नाही दिन तर मग सांगतोय तुझ्या बापाचं राज्य साल्या. जेथपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही. आणि वसुली जर करायला आलं तर आपसे जमता होगा तो बहुत ही ठीक. अगर नहीं होता है तो एक कॉल करो, बच्चे को कहीं से भी दौड़ के आएगा, ठोक डालेगा साले को.
आम्ही ठरवलंच आहे 350 गुन्हे दाखल आहे, तसं जेलातच राहावं लागणार आहे. मग अधिक 4-5 झाले तर काय मरतं का? काय फिकर नाही आम्हाला. म्हणून आम्ही फडणवीस साहेबाला सांगतोय, हलक्यात नका घेऊ शेतकऱ्याला. हलक्यात घ्या ना तर आता तर आमची फक्त नांगरटी सुरू आहे, नाही आमची वखरण सुरू आहे. नांगरटी लागन ना 3 इंच जातच आम्ही अंदर. टाकत बस बियाणं. काय टाकतो तुझं तर माप आम्ही सांगतोय, माफी गिफी नाही ऐकलं. पत्रकार विचारे म्हणे किती डाव माफी मागताय, म्हटलं जेवढे डाव लुटून तेवढे डाव माफी मागा, त्याच्या बापाले द्या लागल. लुटलं काऊन आम्हाला? 3,500 सोयाबीन विकावं लागलं. 3,500 तुमचा कापूस गेलास, तूर गेली. या जिल्ह्यातला ऊस काय भाव भेटतो रे तुम्हाला? ऊसवाला इथं 2100, नांदेडले 2200, आणि आमच्या रोहित पाटलाच्या इकडे गेले तर 3300. बरोबर ना? जिल्हा बदलला तर काय गोड कडू होते काय ऊस? काय जमाना आलाय. पीक सारखं, जमीन सारखी, शेतकरी सारखा, जिल्हा बदलला का भाव बदलले. सगळ्या ऐकून मारणं सुरू आहे. 266 रुपयाचं पोत मला पोत्या जमा करून द्या असेल तुमच्याकडे तर. मी 29ला येऊन आलो वसंतराव नाईकांच्या समाधीस्थळी. नागपंचमी आहे त्या दिवशी, आणि तो काही बिनविषारी साप नाही, विषारी साप घेऊन आले. चावला तर उतरणारच नाही. आणि 266 रुपयाचं युरियाचं पोतून, युरियावर मोदीजीचा फोटो आहे, तरी साला दुकानदार 350 रुपये घेते. आता काय पाकिस्तानवाल्याचा फोटो लावायचा तिथे? 350 घेते. 266 रुपयाचं पोत 350 घेत असन. दुकानदार किती आहे रे गावात, तालुक्यात? 4-5च आहे. आणि शेतकरी किती आहे? तुम्हाला घबरावत काऊन नाही? तो जादू टाकून दिली ना जाती धर्माच्या नावानं. तू भांडत बस. तुम्ही कोणाला मत मारा, कोणत्याही पार्टीत जा, पुरे टोले घ्या, काही म्हणणं नाही आहे. पण शेतकरी जेव्हा टोले घ्यायला निघन तेव्हा घरी बसायचं नाही. बांधण्या ना सगळे पक्का आहे का? थांबून ठेवायची लढाई. कुठे आंदोलन असलं, मी सांगतोय हे एवढ्या याच्यात तर मी सांगतोय केंद्र सरकारला हालून टाकू आपण. हे काय चीज आहे इकडलं? एवढ्या याच्यात आपण केंद्र सरकारला हालून टाकू. भाऊ, त्या पंजाबच्या शेतकऱ्याने 13 महिने आंदोलन चालू ठेवलं. 13 महिने 700 लोक मरण पावले. 700 लोक असे बसता बसता मरत होते आमने सामने, पण गडीने उठत होते. म्हटलं ऊन लागली तर तुम्ही पडणार, पण तुम्ही थोडस पंजाब वाल्यापासून शिकलं काहीतरी, बरं वाटून राहिलंय. चौफेर तुम्ही बिलकुल एकही माणूस हल्ला नाही हो. एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. बढिया, बहुत बढिया. सगळं आयुष्य आम्ही पाहतोय. हा विधानसभेत जाऊच आपण, पण 2 तारखेच्या मोर्चामध्ये मला वाटते ट्रॅक्टरच रामबाण उपाय आहे. बरोबर आहे ना? प्रत्येक जिल्ह्यातून जर 100, 200, 200, 300 निघाले ना, जाम महाराष्ट्र. आता सवलत आहे 2 ऑक्टोबरला. 2 ऑक्टोबरला ट्रॅक्टर घ्यायची तयारी आहे सगळ्याची. आतापासून कामाला लागा. गावात समिती तयार करा. माझं नाव नका टाकू, आपल्या पक्षाचं नाव नका टाकू. ते काय संघर्ष समिती काय नाव टाकायचं तुमच्या पद्धतीनं टाका.
सगळे आपले सगळ्या जाती पाती धर्मातले लोक एकत्र करा. कारण आम्ही आतापर्यंत कौन लुटलं माहित आहे? बंजारा अलग पयाला, पाटील अलग पयाला, धनगर अलग घेतला, सगळं इकडे आरक्षणाचं सगळं भूत डोक्यात घालून घेतलं, फाना फान टाटा तूट करून टाकलं. माझं काय म्हणणं आहे, आरक्षण प्रत्येकाला भेटलंच पाहिजे, ते त्यांचा प्रश्न आहे. पण से आमच्या सोयाबीनला 12,000 रुपये भाव भेटले तर एकच घर सुखी होते का रे? पुरं गाव साल. शेतीच्या प्रश्नातच सगळं अटकलाय का? शेतकरी जर भाव भेटला ना भाऊ, आपण कर्जमाफीची लढाई आहे ना, ही तात्पुरती आहे, ये अपनी बात नहीं है, ये तो लूटा है करके ये. आणि ते बोमलले म्हणून 7-12 कोरा कोरा कोरा. आता फडणवीस साहेबाला आपण बोलायला लावलं का नाही बोलायला लावलं? पहिले बोलतच नव्हते. 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं आणि 7 दिवसानंतर सांगितलं आता आम्ही समिती तयार करतोय. आता उद्या परवा आम्हाला मॅसेज आला म्हणे आता या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत उच्चस्तरीय समिती तयार करतो. म्हटलं करा, पण जिल्हा परिषदच्या अगोदर कर्जा, निवडणुकीच्या अगोदर कर्जा, मग कोणती मशीन आली तर तुम्हाला मत भेटणार नाही म्हणजे नाही. बरोबर आहे ना? मारणार का तुम्ही मत? हे सगळं गणित तिथंच अटकलाय. ते तुकडोजी महाराज म्हणे ना, सोन्या चांदीचा देव तेले चोराचं भेव आणि लाकडाचा देव तेले अग्नीचं भेव. जरी देव असला लाकडाचा तर आग लागली तर गेलं ना कामातून. आणि राजकारणी देव तेले मताचं भेव. एक मत सब बदल कर सकता है. मताचं शस्त्र लय कामाचं आहे भाऊ. आणि त्या मताचं शस्त्र या जर जिल्हा परिषद पंचायत समितीला जर तुम्ही वापरलं तर आखरी प्रत्येकाला आमदार व्हायचं आहे ना बे बाबा, जिल्हा परिषद सदस्य व्हायचा आहे. पण एक आम्हाला भेटला कारंजाले, तो म्हणे बच्चू भाऊ हे तुमचं चांगलं आहे म्हणे, बरोबर आहे म्हणे, पण माली मावशी उभी राहणार म्हणे बीजेपी कडून, तर मग मी कसं नाही मारू म्हणे. म्हटलं मर मग, घे टोले. हा मोठा वांदा आहे तुमचा. म्हणजे मग मावशी असन तर मी तिथं मारन, मामा असन तर. नातं गोतं कसलं नातं गोतं आहे? आम्ही एकदा अशी खुणगाट घातली पाहिजे. आम्ही राजकारणात तुम्ही कुठेही गेलो चालेल, पण आम्ही आमच्या नेत्याला सांगता आलं पाहिजे, भाऊ त्यावनं लय लुटलं. सत्ता आपली असली तरी 2,5-3 हजारानं सोयाबीन द्यावं लागली. बोलता पाहिजे का नाही बोलता आलं? अरे बोलायला तयार आहे का नाही बोलायला तयार आहे? आणि मग हे बोलणं फार महत्वाचं आहे. आणि मग इथून हे आंदोलन संपत नाही. मग पायावर सुस्त झालीच झाली आणि हातही सुजला. मी डॉक्टरला विचारलं हे काहून सुजला, तर ते म्हणे सांगूनच नाही राहिले. ते काहून सुजला तेले गठून नाही राहिलं. म्हटलं आता खेड्यापाड्यातून आलो राजा, तुला काय समजणार? तुला शहरातलं माहित सगळं, तिथले सगळे किटकं माडकं कसे अंगावर येते, शहरातलं काय माहित त्याला. म्हणजे मला पाय सुजले इथपर्यंत ठीक आहे, पण हात कोण सुजला मलाही गणित लागलं नाही. पण बीपी बरोबर आहे मला, पण हे काहून सुजलं? म्हटलं एखादं चिलूट पाठवलं तर नाही सगळं कोणाच्या मायाबीन कुठं झोपलं असेल तर. असो हे जाऊ द्या, पण हे आंदोलन आपल्याला तेवढ ठेवावं लागेल. लढाई कर्जमाफीपुरती मर्यादित नाही, हमी भावाची आहे, भावाची. आणि भावाची लढाई लढावं लागेल भाऊ. पंजाबच्या शेतकऱ्याला आपण बोलावून घेऊ, कारण पंजाब जेव्हा पेटत होता तेव्हा महाराष्ट्र शांत होता. आपण सगळ्या नेत्यांना बोलावू, जे शेतकरी आज संघटनेचे असन अधिक सगळे असन, मी त्यांना सगळ्यांना पत्रही पाठवणार आहोत का तुम्ही सगळे एकत्र व्हा. बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत राहील. नेतृत्व कोणही करा, आम्हाला परवा नाही आहे, आम्हाला काही परवा नाही त्याचा. आयुष्यात पद आणि मान सन्मान हेच काही सगळं नसतं. अरे आमच्या आत्महत्या थांबल्या तरी लई मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी, आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्याला समोर करायचं आहे. ही लढाई कर्जमाफीची आणि पुढची लढाई हमी भावाची. तुमची सगळ्याची तयारी असली पाहिजे. आणि आम्ही एक उपाय दिला, रोहित पाटील सुद्धा तुम्ही सुद्धा हे सभागृहात मांडा. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसला जोडवा. आता पेरणी ते कापणीपर्यंत जे मजुरी लागतं ना,
ती मजुरी जर MREGS कव्हर केली तर आमचा सगळ्यात जास्त खर्च आहे मजुरीवर. म्हणजे 60% खर्च आमचा मजुरीवर जातो का नाही जात? गावातला मजुरी सुखी होणार आणि शेतकऱ्याचा खर्च वाचणार. आणि 60% जर खर्च वाचला, उद्या गारपीट जरी आली तर नुकसान 40%च होणार आहे. म्हणजे नुकसान भरपाईचं जास्त टेन्शन आमच्यावर राहणार नाही. आणि भाव कमी जरी झाले तरी आम्ही नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही. दोन गोष्टी सरकारला करावं लागेल. आपली लढाई गावात मजुराला घेऊन चालायचं आहे भाऊ. गावात दोनच समाज आहे, एक शेतकरी समाज आणि एक भूमिहीन जो शेतमजूर आहे. त्या दोघांना घेऊन चालावं लागेल. त्याच्यासाठी सुद्धा वित्त मंडळ आपण मागितलं. आमचे मेंढपाळ असेल, आमचे मच्छीमार असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, मी सांगतोय जास्त वेळ लागणार नाही. 2 ऑक्टोबरच्या आतच हे जर असं राहिलं ना, मी तुम्हाला सांगतोय 2 ऑक्टोबरच्या 7-12 कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गावागावात अधिक तुम्हाला आयडिया देतो मी. आम्ही त्या पद्धतीने तुम्ही जर पालन केलं तर मी सांगतोय कुठल्याही परिस्थितीत 182 शासन निर्णय आपण दिव्यांगासाठी काढले. मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो होतो, आबा असे पहिले माणसं होते, उपमुख्यमंत्री होते आणि मी टाकीवर चढलो होतो कर्जमाफीसाठी. केंद्राची कर्जमाफी झाली होती आणि आबा पहिले उपमुख्यमंत्री असे होते का 350 पायऱ्या चढत चढत टाकीवर आबा आले होते. काय योग आहे बघा. ते कर्जमाफीचं आंदोलन आणि आज आबा नाही आहे, त्यांचे पुत्र सुद्धा इथं हजर आहे. म्हणजे पहिल्या आंदोलनात आबा उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि दुसऱ्या आंदोलनात रोहितजी आपण आमदार म्हणून आले. हे जे नातं आहे ना, हे फार महत्वाचं आहे आणि हे नातं जपता आलं पाहिजे. हे योगायोग आहे भाऊ. आणि म्हणून आपल्या सर्वांना 24 तारीख चक्का जाम करायचा आहे. 24 तारीख तयार आहे. पूर्ण महाराष्ट्रात आम्ही बाकीच्यांना बोलावणारच आहोत. 24 तारखेला लोकमान्य टिळकाची जयंती आहे. 2च तास करायचा, ट्रायल घ्यायची पहिले. 2च तास कसं करायचं मी तुम्हाला आयडिया देतो, बरोबर फोन करतोय. फक्त 2 दिवस अगोदर घरी राहायचं नाही, पोलीसवाले पकडून घेऊन जाईल. तुम्ही 2 दिवस बाहेर राहायचं आणि अवघ्या महाराष्ट्रात 24 तारखेला 9 ते 10-11 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी चक्का जाम केला पाहिजे. करणार आहे का नाही आहे? काही लोकांच्या हात वरते नाही आहे, दोन्ही हात वरते करा. सगळे तयार आहे? पक्का? जय जवान. जोरानं पाहिजे, आवाज आला. मी तर जेवण करून आलो. तुमचं खिचडी भेटली नाही का? भेटली का नाही भेटली? जोरानं मग एकदा जय जवान. हा भाग आहे माझ्या. जय सेवालाल, जय शिवराय, जय भीमराय, जय ज्योती, जय हिंद्या. धन्यवाद. तुम्ही आल्या त्या मार्गाने व्यवस्थित सगळे ट्रॅक्टरवाले व्यवस्थित जा. मित्रांनो, 24 तारीख जबरदस्त झाली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.